अयोध्या येथे राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या अनुषंगाने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने दिवे आणि झेंड्याचे वाटप करण्यात आले। अयोध्या येथे राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या अनुषंगाने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने जिल्ह्यात 3 लाख मातीचे दिवे आणि 50,000हून अधिक झेंडे वाटप केले जाणार आहेत। या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला। खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दिवे आणि झेंड्याचे वाटप करण्यात आले। येत्या 22 जानेवारी रोजी नागरिकांनी दिवाळी साजरी करावी असे आवाहन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे। नांदेड येथील खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला। गेल्या अनेक वर्षाची प्रतीक्षा आणि प्रभू रामचंद्राचं मंदिरामध्ये आगमन 22 तारखेच्या धर्तीवर भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा महानगर च्या वतीनं महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई चिखलीकर यांच्या कल्पनेमधनं 3 लक्ष रामज्योतीचं वाटप, 50,000 ध्वजाचं वाटप या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं करण्यात आलेलं आहे। देशामध्ये मोठ्या उत्साहात दीपावली म्हणून हा सण साजरा करण्यात येतो आहे। त्या धर्तीवर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। मी गेले 5-6 दिवस अक्षता वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक भागात गेलो। माझ्या आयुष्यातही एवढं मोठं स्वागत झालं नाही, मी खासदार झाल्यावरही झालं नाही एवढं स्वागत आमच्या आया भगिनीने केलं, महिला वर्गाने केलेलं। त्याच धर्तीवर आपल्या गावातली मंदिरं सुसज्ज झाली पाहिजे, स्वच्छ झाली पाहिजे, मंदिरावर रोषणाई झाली पाहिजे, वाजंत्री सहित प्रभू रामचंद्राच्या आगमनाचं स्वागत केलं पाहिजे। अशा तयारीच्या संदर्भानं आज जिल्ह्यातल्या पूर्ण प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी बोलवली। सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिले आणि मला विश्वास आहे की भारतामध्ये किंवा अयोध्यामध्ये ज्या पद्धतीनं दीपावली साजरी होते त्या पाठोपाठ नांदेड जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणचा रामभक्त दीपावली साजरी करेल असं मला स्वतःला वाटतं।